शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होईल। अध्यक्ष नमस्कार मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा विधानसभेत केली आहे। येते 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत, तेही 100% मिळणार म्हणजे मिळणार असे कृषी मंत्र्यांनी जाहीर केलं आहे। तर मित्रांनो, किती जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि किती रक्कम असणार आहे, ही सविस्तर माहिती आता आपण कृषी मंत्र्यांच्याच माध्यमातून विधानसभेत केलेली घोषणा पाहूया। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम 2016 पासून राबविण्यात येत आहे। सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ 1 रुपया भरून योजनेत सहभागी होता येते। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024 मध्ये परभणी जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात येत आहे। खरीप 2024 मध्ये परभणी जिल्ह्यात 7,63,062 विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन 5,23,858 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित या ठिकाणी केलेले आहे। खरीप 2024 मध्ये पर्जन्यमानातील असाधारण तफावत तसेच नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25% जास्त क्षेत्र बाधित झाल्याने सर्व 52 अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 25% अग्रिम रक्कम नुकसान भरपाई देण्याकरता दिनांक 30/9/2024 रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे। खरीप 2024 मध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याकरता 426.55 कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2024 करता एकूण 2197.15 कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल। परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती फळ पिकाखालील माहे जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये 4,10,035 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्राला 473.44 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे व त्यापैकी 417.12 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 56.32 कोटी इतका निधी प्रलंबित आहे आणि मराठवाडा विभागासाठी हीच रक्कम 3,067.52 कोटी मंजूर असून 2,458.62 कोटी वितरित केलेला आहे। अद्याप रुपये 608 कोटी इतका निधी वितरित करण्याचे प्रलंबित आहेत। शासनाने आतापर्यंत 2728 कोटी मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित केलेली आहे। शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होईल। अध्यक्ष, प्रलंबित नुकसान भरपाई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आहे। जोपर्यंत मॅचिंग ग्रँट आपली इन्शुरन्स कंपनीकडे वर्ग होत नाही तोपर्यंत इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी वितरित करत नाही। त्यामुळे लवकरात लवकर ही फाईल मूव्ह करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या विमाच्या रकमा राहिल्या आहेत त्या 31 मार्च अखेर सर्व रकमा त्यांच्या खात्यावर टाकण्यात येईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घोषणा केली आहे की येते 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 100% पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।